दिनांक 22 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वार्ड क्रमांक 6चे मौना मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री नवनाथजी बालाराम पाटील साहेब व सौ सारिका नवनाथ पाटील मॅडम यांच्या संयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. मान्य श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने 22 जुलै 2026 रोजी मौना मंडळाचे अध्यक्ष व गावप्रमुख वडवली कार्यतत्पर्य जनसेवक मान्य श्री नवनाथ बालाराम पाटील साहेब, सौ सारिका नवनाथ पाटील मॅडम, महिला मोर्चा मौने टिटवाळा मंडल माझे अध्यक्ष यासकडून हनुमान मंदिर अटाली येथे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले. या शिबिराचा लाभ अनेक महिला व पुरुष मंडळींनी घेऊन रक्तदान केले. या शिबिरात अनेक मान्यवरांनी हजेरी लावून मान्य श्री नवनाथ बालाराम पाटील साहेबांना कार्यक्रमासाठी रक्तदान शिबिर ठेवल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा दिल्या. तसेच मान्य श्री नवनाथ बालाराम पाटील साहेबांनी आलेल्या मान्यवरांचे व ग्रामस्थांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच मान्य श्री नवनाथ पाटील साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांना शुभेच्छा दिल्या व थोडक्यात मनोगत व्यक्त केले. आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचा असं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा का वाढदिवस माझा कोणीही साजरी करू नका, पण आम्ही सर्व कार्यकर्ते वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा वाढदिवस केक कापून नाही तर आम्ही लोकांना सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान, त्या दृष्टिकोनातून आमचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या योजनेतून यांच्या माध्यमातून आणि आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नंदूदादा परब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही मौना मंडळाच्या वतीने आज रक्तदान शिबिर अट्टाली हनुमान मंदिर इथे आम्ही आयोजित केलेलं आहे. तर सर्व कार्यकर्ते सर्व नागरिकांनी येऊन हा रक्तदान शिबिरचा लाभ घ्यावा आणि सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने येणाऱ्या सर्व नागरिकांना आणि राज्याचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही त्यांचा अवसर साधून आज रक्तदान शिबिर केलेले आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मौना मंडळाच्या वतीने साहेबांना मुख्यमंत्र्यांना आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो. आणि असंच काम त्यांचा खूप सुरेख आपल्या महाराष्ट्रात कुठले ट्रेन असू द्या, कुठल्या तुम्ही रस्ते पहिले बघत असाल कसे होते, आता काय अवस्था आहे महाराष्ट्रात एकदम देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा आपल्याला मुख्यमंत्री लाभलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून एवढी चांगली मग त्यांच्यासाठी आम्ही रक्तदान पण नाही करू शकत का, म्हणून आज हा सर्व आमचे जिल्हाध्यक्ष आणि नंदूदादा आणि रवींद्रदादाच्या मार्गदर्शनाने आज रक्तदान शिबिरचं आयोजित केलेलं आहे आणि तो पार पडणार. आणि पुन्हा एकदा मी आमच्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो. धन्यवाद. पाहिलं असेल आज मुख्यमंत्री साहेबांचा म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब म्हणजे दादा यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम राबवला आहे. शिवाय मागच्या वर्षी म्हणजे याच तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्लड डोनेट कॅम्प झाला आणि त्यामध्ये गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड असा रेकॉर्ड झाला. 78,000 बाटल्या महाराष्ट्र प्रदेशाने भाजपा प्रदेशाने जमा केल्या, त्यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड झाला. आणि याही वर्षी त्यांनी चव्हाण साहेबांचा मानस केलेला आहे की यावेळी त्यांचाच रेकॉर्ड ते तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्लड डोनेट कॅम्प चालू आहेत. सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने कल्याण जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी फडणवीस साहेबांना खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. व्यक्ति के जीवन में यही एक रक्तदान ही है जो महादान माना जाता है. और आज तो देवेंद्र फडणवीस जी के माननीय मुख्यमंत्री हमारे देवेंद्र फडणवीस जी का जन्मदिन भी है और इससे अच्छा मौका कहाँ मिलता है व्यक्ति को.
तो उनकी आज जन्म उत्सव के उपलक्ष्य में आज हमने रक्तदान शिविर में रक्तदान देने का निर्णय लिया था। नवनाथ दादा से आज मैं लगभग 7-8 साल से जुड़ा हूँ और रक्तदान ही नहीं, उनके हर एक कार्य का मैं कायल रहा हूँ, क्योंकि उनका हर एक कार्य, उनका जो भी कार्य होता है वो समाज के प्रति, समाज के लिए और हर एक वर्ग के लिए होता है। तो उनके बारे में मेरे पास शब्द ही नहीं है कुछ कह पाऊँ। इसलिए नवनाथ दादा को सैल्यूट है कि ऐसे कार्यक्रम और ऐसे आयोजन करते रहते हैं। उनके लिए शुभकामनाएँ हैं हमारी।